सो माझा एक इव्हेंट होता वर्लीला आणि मी बाईकने आलो. आता तुला माहिती असेल मरीन लाईन्स चर्चगेटचा तो पॅरलल रस्ता आहे ना स्टेशनला लागून. तर तिथे शक्यतो कोणी नसतं, म्हणजे असं कोणी नसतं म्हणजे कसं आहे माहिती, तिथे तो थोडासा सामसूम एरिया आहे. हो हो हो. हां, तिथे स्ट्रीट लॅम्प्स पण अजूनही बंद असतात, इक्का दुक्का चालू असतात. आणि तिथे एक 3 वर्ष आधी आहे ना एक हे झालेलं की ब्रिज कोलॅप्स झालेला, पब्लिक ब्रिज. त्याच्यामध्ये 6 जण दगावले होते असे. आणि त्याच्यात जस्ट जरासं आधी आहे ना एक मोठं कब्रिस्तान आहे आणि ते कब्रिस्तानच्या आहे ना जरासं बाहेर आहे ना एक बस स्टॉप आहे. तर तिथे एकच बस थांबते. पण मी पण कधी त्या रोडने आलो ना दुपारचं किंवा सकाळचं, नसते पब्लिक, ऑलमोस्ट कोणच नसतं तिकडे. एकच बस आहे तर तेवढी पब्लिक नसते. आणि मी आपलं वर्लीवरनं इव्हेंटवरनं येतो आहे, त्या आईचा मला तेव्हाच फोन आलेला. आता कसं आहे माहिती आहे, हे जे प्रकार झाल्यापासून आईचा मला नेहमी फोन येतो, लिटरली मला रोज फोन येतो. आणि अमावस्या असेल तर खास तिचा मेसेज असतो की तू 10च्या आधी घरात पाहिजे असं. सो झालं असं की मी ते वर्लीचा जो इव्हेंट होता तो वाइंड अप करून मी निघालो आणि त्याच रोडने आलो, मरीन लाईन्सचा जो आहे ना बस स्टॉपचा रोड. आता तिथे कसं आहे की रोड थोडा आहे ना असा छोटा आहे, म्हणून नॅरो आहे. आणि बस वगैरे आली ना तर तू मागे येशील, तुला थांबावं लागणार, वेट करावं लागतं. सो झालं असं ना की मी बाईकवर होतो आणि बस होती ना, ती बस आली, ठीक आहे. बस पण पूर्ण रिकामी होती. तो वाटतं काहीतरी तो ड्रायव्हर अडकला होता, तो गाडी काहीतरी मागे पुढे करत होता बसवाला. आणि मी बाईकच्या मागे होतो त्या बसस्टॉपच्या जवळच. बसस्टॉपवर कोणी नव्हतं एक्सेप्ट एक बाई होती. आणि मी जेव्हा बघितलं ना, मी नोटीस केलं ती ऑलरेडी माझ्याकडे बघत होती. आणि मी जेव्हा फर्स्ट लुकमध्ये बघितलं ना तिला, असं ब्लॅक बुरखा होता, चेहरा तिचा ओपन होता, ठीक आहे. आणि खूपच सुंदर होती अशी, म्हणजे पिंकिश गाल, रेड लिपस्टिक, गोरीपान. हां. आणि म्हणजे असं वाटलं ना की असं गार्मेंट्समध्ये पुतळा उभा करतात ना कपडे घातलेला, तसं वाटलं मला. हां, मला वाटलं की मॅनिक्विन वगैरे असेल, कोणतरी प्रँक करत असेल, पण अशा रोडला कोण प्रँक करेल. आणि बघितलं तर तिच्या चेहऱ्यावर हावभाव दिसत होते, म्हणजे हलकीशी स्माईल करत होती. आणि मी असं दाखवलं की मी बघत नाही आहे वगैरे असं. बट क्युरियोसिटी, तुला माहिती आहे की आपण परत बघतो आहे, तो अजून बस काढतो आहे, मागे पुढे करतो आहे. मी बाईकवरच होतो. आणि आता सेकंड लुकमध्ये बघितलं ना, स्माईल करत होती आणि लिटरली जवळ येते. आता मी सगळ्यात जास्त माझी केव्हा फाटली माहिती आहे, तिची जी लोअर बॉडी जी होते ना, म्हणजे गुडघ्याच्या खाली ती पूर्ण ट्रान्सपरंट होती, काहीच नव्हतं. आणि ती हवेत ग्लाईड करत होती, हवेत जसं तरंगतात ना तसं मला अजूनही डोळ्यासमोर येतं आहे माझ्या. आणि ती स्माईल, क्रिपी स्माईल करून येते आहे पुढे अशी वगैरे. आणि मी घाबरलो, बाईक मी मागे घेतो आहे पायाने. आणि म्हटलं त्या ड्रायव्हरला मी काय शिव्याशाप देत होतो वगैरे, तर त्याने वाटतं हलकीशी वाटतं मागे घेतली वगैरे गाडी. आणि मी लिटरली त्या बसला कट मारून गेलो. आणि मी साईड मिररने बघतो आहे, ती हसतच होती, खूप क्रिपी स्माईल होती. मी खरंच सांगतो आहे, माझ्या बोटाच्या टिपपासून ते डोक्यापर्यंत मी सुन्न झालो, थरथरतो आहे, बाईक पण माझी थरथरते आहे. कसं तरी मी गल्ली गोळ्यातनं काढून माझ्या घराखाली आलो, पाणी प्यालो वगैरे, तोंडावर पाणी वगैरे मारलं आणि रिलॅक्स झालो. पण म्हणजे बोलतो ना, अंगातनं जो थरकाप जो होता ना तो निघत नव्हता, शिवरिंग होत होतं खूप असं. आणि मग गेलो घरी वगैरे असं आहे. आणि सो म्हणजे रँडमली एक माझा मित्र भेटला, ही इज अ मुस्लिम आणि ही इज वन ऑफ माय बेस्ट फ्रेंड समीर. आणि त्याला मी जस्ट सांगितलं 2 दिवसाने वगैरे की अरे असं असं झालं वगैरे. म्हणजे मला असं वाटलं की बघितलं तर काही ट्रबल वगैरे नको व्हायला म्हणून असं आहे. आणि त्याला सांगितलं मी की अरे मी येत होतो मरीन लाईन्सला, त्या बस स्टॉपवर मी असं बघितलं वगैरे म्हणून. तर म्हटलं काय होतं, माझं बाई होती, ती सुंदर होती आणि ती लिटरली असं ग्लाईड करून येत होती, तरंगत येत होती असं. तर तो माझी बंकस करत होता, हां मग तू जवळ बोलायला गेला असशील वगैरे. तर म्हटलं नाही यार, तसं जाण्यासारखं नव्हतं, कारण का वेळ पण बरी नव्हती, कारण का तो रोड पूर्ण सोमसाम आहे आणि इथे थोडं हेवीनेस जाणवतं. आणि मग म्हटलं ठीक आहे, मी विचारून बघतो असं आहे वगैरे. तर त्याचे पण काही सोर्सेस आहेत. तर त्याने सांगितलं की कदाचित जिनचा प्रकार असेल. मला तेव्हा माहिती नव्हतं काय असतं वगैरे. तर त्याने मला डिटेलमध्ये सांगितलं की जिन जे असतात ना, ते मोस्टली कब्रस्तानच्या अवतीभवती असतात आणि ते डेंजरस असू शकतात. ते नॉर्मल माणसाला ती लोकं लुभावतात, ट्रेक करतात ती लोकं असं आहे. आणि आता ह्याचं मी तुला म्हटलं की मी काही गोष्टी व्हेरीफाय करतो,
आणि माझ्या वहिनीला मी विचारलं सहज, मोठ्या भावाच्या बायकोला, की ती तिकडचीच आहे, गिरगावातली आहे. आणि तिला असंच बंकसमध्ये मी असं मस्करीमध्ये विचारलं, वहिनी तुमच्या इथे असं असं आहे वगैरे, तर तू पण बघितलंस का? शी वॉज लाईक म्हणजे तुला काय म्हणायचं आहे वगैरे असं. म्हटलं तिच्या फ्लोअरवर आहे ना एक माणूस आहे, तो तिथे गाडी पार्क करायला गेला होता. त्यावेळी वाटतं काय पार्किंग मिळाली नाही बिल्डिंगमध्ये, आणि तो तिथे गाडी पार्क करायला गेला. तो रिव्हर्स घेत होता ना, तर मागे कोणतरी उभं होतं, त्याला ऑब्स्ट्रक्शन येत होतं. तर त्याने हॉर्न दिला, आवाज दिला, पण काही रिस्पॉन्ड आला नाही. आणि जेव्हा गाडीतनं जेव्हा तो उतरला ना, बॅग तिकडेच टाकून तो डायरेक्ट घरीच पळाला. 2 महिने कोणाशी काही बोलत नव्हता, काय नाही वगैरे. आणि मग त्याने दुसऱ्याला कोणतरी गाडी आणायला पाठवली. त्याने सांगितलं की म्हटलं तिथे कोणतरी ब्लॅक ड्रेसमध्ये बाई उभी होती आणि खूपच अशी वेड होती चेहऱ्याने वगैरे असं म्हणून. बापरे. म्हणजे अजूनही त्या रोडने कधी मी आलो ना, तर मोस्टली मी नाईट टाईमला तर अवॉइड करतो, पण सकाळचं बघतोच ना, तर असं वाटतं की, आणि तिथे काहीच म्हणजे पब्लिक जास्त नाही आहे त्या रोडला. आणि अशाच ठिकाणी जिथे निर्जन ठिकाणी वगैरे अशी थोड्या ॲक्टिव्हिटीज जास्त होतात. आताही तू कधी तिथे जात असतील, तुला तो सिनॅरिओ आठवत असेल? अरे मी विचारच करतो त्या रोडने जायलाच नाही पाहिजे वगैरे असं म्हणून. पण काय होतं की ट्रॅफिक असलं ना, तर कधी कधी तो रोड रेफर करतो. पण म्हटलं मनात येतं की या गोष्टीपासून थोडं लांबच राहायला पाहिजे, त्यामुळे मी अवॉइडच करतो तिथून जायला असं. बापरे. मग ही तू सेकंड टाइम प्रॉपरली मी एक्सपिरियन्स केलेलं आहे असं आहे. ती स्पष्ट अजूनही तुला आठवतं की ती कशी दिसायला होती? हो, अजूनही डोळ्यासमोर येत आहे वगैरे असं म्हणून. आता मी पण ते असं पुतळे वगैरे बघितले ना, तर मला रिकलेक्ट होता. हो बापरे. खूप डेंजरस आहे बाई. तो तर जिनचा प्रकार होता. हां, जिनचा प्रकार होता त्याच्या सांगण्याप्रमाणे. जिन काय असतं म्हणजे? जिन ॲक्च्युली आहे ना, ते आपल्या मुस्लिम कम्युनिटी आहेत ना, त्यांच्यामध्ये आहेत असे की ती एक एनर्जी आहे, फ्री एनर्जी आहे, ती कोणाचंही रूप घेऊ शकतात असे म्हणून. म्हणजे मांजर बोल, काही माणसाचं पण रूप वगैरे घेऊ शकतात असं आहे. काही डेंजरस असतात, काही चांगले असतात. कशा ते काय बोलतात त्यांना, शेप शिफ्टर काइंड ऑफ शेप शिफ्टर असं आहे. आणि त्यांच्याकडे म्हणजे खूप असे हे असतात की एनर्जी वगैरे असतात त्यांचं, आणि ती लोक स्वतःला असं म्हणजे कोणालाही कंट्रोल करू शकतात असं माणसाला वगैरे असं म्हणून. ओके. आणि म्हणजे काही चांगले काही वाईट वगैरे असं आहे. तो मूवी बघितलास परी मूवी? नाही, मी नाही पाहिली. त्याच्यामध्ये आहे डिटेलमध्ये असं आहे. ओके. तो जो असतो म्हणजे जिनचा तो सुप्रीम असतो असं आहे.